नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे रीड करणार आहोत। यापूर्वी आपण दारिद्र्य टॉपिकवरील 40 प्रश्न बघितले होते। आता उर्वरित प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग 42वा प्रश्न क्रमांक बघणार आहोत। PD ओझा 1960 टेक्सास समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? राज्यसेवा पूर्व 2019 चा हा प्रश्न आहे। आणि एक मिनिट, PD ओझा 1960 टेक्सास मधले समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता? राज्यसेवा पूर्व 2019 चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर काय असू शकणार आहे? पर्याय दिला आहे प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न, प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च। तर काय आहे त्याचं अचूक उत्तर? प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 43 बघत आहोत। दारिद्र्य मापना संबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केलेल्या आहेत। कंबाईंड गट ब पूर्व 2019 चा हा प्रश्न आहे। ए दिलेला आहे उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे। बी दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे। सी शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे। वरीलपैकी कुठले विधान बरोबर आहेत हे विचारलेलं आहे। आपल्याला कंबाईंड गट व पूर्व 2019 चा हा प्रश्न आहे आणि बघा त्याचं पर्याय उत्तर कोणतं बरोबर आहे? तर वरील सर्व म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहेत। कारण तेंडुलकर कमिटीमध्ये काय स्थापना कधीची आहे? ती डिसेंबर 2005 ची आहे आणि अहवाल कधीचा आहे? तो डिसेंबर 2009 ला दिला होता। आणि त्यामध्ये शिफारसी कोणत्या कोणत्या होत्या? व्यक्तिगत खर्चात शिक्षण व आरोग्याचा समावेश करणे, कॅलरी निकषाचा वापर सोडून टाका आणि URP ऐवजी MRP चा वापर, वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधीचा वापर करणे हे त्यांनी सांगितलेले होते। त्यामुळे वरील विधाने सर्वच बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 44 पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे। आता बघूयात प्रश्न क्रमांक 44। सर्वोच्च न्यायालयाला 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्र्याचे मोजमापन खालीलप्रमाणे केले आहेत। राज्यसेवा मुख्य 2018 चा प्रश्न आहे। ए दिलेला आहे व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी ₹32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी ₹26 पेक्षा कमी असा ठरवण्यात आला। बी व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी ₹20 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी ₹12 पेक्षा कमी असा ठरवण्यात आला आहे। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे। तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? फक्त ए व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी 26 पेक्षा कमी असा ठरवण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 45 दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते? राज्यसेवा मुख्य 2018 चा हा प्रश्न आहे। पर्याय दिलेले आहे आहारातून 2300 कॅलरीज फक्त, आहारातून 2500 कॅलरीज पेक्षा जास्त, आहारामधून 2400 कॅलरीज पेक्षा कमी, आहारामधून 2600 कॅलरीज फक्त। तर त्याचं पर्याय उत्तर काय असू शकणार? कॅलरीज पेक्षा 2400 कॅलरीज पेक्षा कमी हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 46 भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रिआयामी दृष्टिकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यसेवा मुख्य 2018 चा हा प्रश्न आहे। तर पर्याय दिलेला आहे किमान मूलभूत सुविधांचा तरतूद, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, तिसरा वृद्धिधारित दृष्टिकोन, 4 गरिबी अनुदान दृष्टिकोन। तर त्याचं अचूक उत्तर आहे गरिबी अनुदान दृष्टिकोन हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 47 किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी होतं? पर्याय दिलेला आहे तर निरपेक्ष दारिद्र्य, दुसरा आहे सापेक्ष दारिद्र्य, 3 वरील दोन्ही यापैकी नाही। त्याचं अचूक उत्तर आहे निरपेक्ष दारिद्र्य। बघा याची डेफिनेशन, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजेच काय होते? निरपेक्ष दारिद्र्य हे असं होते त्याचं पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 48 बघत आहोत। दारिद्र्य घटवण्यासाठी कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे। कारण राज्यसेवा पूर्व 2018 चा हा प्रश्न आहे। फिल इन द ब्लँक्स आपल्याला सांगायचं आहे। त्याच्यामध्ये अ आणि
ते ड पर्यंत पर्याय दिलेले आहेत ते वाचून घेऊयात. अ आहे ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. ब वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील एम्प्लॉयर अवलंबित्व वाढवते. क असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल. ड श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील. तर त्याचं पर्याय उत्तर काय असणार आहे तर वरील चारही विधाने बरोबर आहे. बघा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर नेहमी पॉझिटिव्ह जाण्याचा प्रयत्न करायचा. इकॉनॉमिक्ससाठी तरी देखील नेहमी पॉझिटिव्ह जायचं आणि त्याच्यामुळेच आपला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता बघूयात प्रश्न क्रमांक 49. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली आहे. वनसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. वनसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. एक दिलाय दांडेकर आणि रथ समिती, तेंडुलकर समिती, अहलुवालिया समिती. 4 नियोजन आयोग. दारिद्र्य बहुआयामी संकल्पना कोणी केली आहे तर तेंडुलकर समिती. 1 मिनिट पेन्सिल पडली. आता करेक्ट दिसत असेल आणि आपला पेज पण व्यवस्थित दिसत नव्हता. तर प्रश्न क्रमांक 49 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. एसटीआय मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. इथे म्हटलं आहे अ दिलेला आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणे. ब दिला आहे जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषे या खालील अनुसूचित जाती जमातींनी प्राधान्य दिले जाते. क गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्रोताकडून सिंचन सुविधा दिली जाते. तर पर्याय दिलेले आहेत तर त्याचे आपल्याला अचूक उत्तर सांगायचं. कोणते विधाने बरोबर आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर वरील 3ही विधाने बरोबर आहे. वरीलपैकी सर्व त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51. भारतात दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली तरी उपलब्ध माहितीच्या आधारे 2004 ते 5 ती किती टक्के आहे. ॲग्रीपी 2018चा हा प्रश्न आहे. पर्याय दिला 28%, 39%, 49% आणि 55%. त्यावेळेसचा हा डेटा आहे. 2004 आणि 5चा विचारलेला आपल्याला 18ला प्रश्न आलेला होता आणि त्याचं अचूक उत्तर आहे 28%. आता अशा पद्धतीचे प्रश्न जर आपल्याला नाही माहीत राहिले तर सोडून देणं गरजेचं असतं. जर नाही लक्षात राहत टक्केवारी प्रत्येकाला, ज्यांना लक्षात राहते त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर त्यावेळी त्यांचं बरोबर आलंच असणार आहे. परंतु नवीन व्यक्तीला जर विचारलं तर आपल्या लक्षात राहणे याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे जर हार्ड वाटला असा पद्धतीचा प्रश्न तर स्किप करायचा. ठीक आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 52. डॉक्टर VM दांडेकर व डॉक्टर निळकंठ रथ या नामांकित अर्थतज्ञांनी निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार एका व्यक्तीस कमीत कमी प्रतिदिनी किती कॅलरी डाएट मिळाले पाहिजे. त्याचं अचूक उत्तर आहे किती. पर्याय दिलेले आहेत. 2250 कॅलरीज अन्न, 2 2650 कॅलरीज अन्न, 2850 कॅलरीज अन्न आणि 3000 कॅलरीज अन्न. तर किती मिळायला पाहिजे तर निळकंठ रथ आणि दांडेकर यांच्या नुसार कमीत कमी हा आत्ताच विचारला होता बरं, रिपीट प्रश्न आहे. तर किती मिळायला हवा आहे तर 52 मध्ये पर्याय क्रमांक 1 2250 कॅलरीज अन्न. प्रश्न क्रमांक 53 वाचत आहोत. तर भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमापन करण्यासाठी काम करत होती तर कंबाईंड गटक पूर्व 2018चा हा प्रश्न आहे. तर त्याचा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे पर्याय दिलेले आहे. नियोजन आयोग करत होते. राष्ट्रीय नमुना पाहणी NSS, गाडगीळ समिती, कोठारी आयोग असं त्याचं दिलेलं आहे. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 नियोजन आयोग. बघा दारिद्र्याच्या मोजमापनासाठी नोडल एजन्सी म्हणून सध्या नीती आयोग काम करत आहे. आधी पूर्वी कोणते आयोग काम करत होते. नियोजन आयोग काम करत होते. सध्याच्या स्थितीमध्ये नीती आयोग काम करत आहे. त्यामुळे पूर्वीचं विचारलेलं आहे की भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमापन करण्यासाठी काम करत होती तर नियोजन आयोग. सध्या लेटेस्टमध्ये नीती आयोग आहे. पर्याय क्रमांक 1 हे लक्षात ठेवा. त्यावेळेचा प्रश्न आहे त्यामुळे नियोजन आयोग आणि सध्या स्थितीत आता नीती आयोग काम करत आहे. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी विसंगत इंदिरा गांधी यांना दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली. MPSC मेन्स 2017चा हा प्रश्न आहे.
आणि त्याचे पर्याय दिलाय राजीव गांधी, नरसिंहराव, व्ही.पी. सिंग, वरीलपैकी कोणीही नाही. तर त्याचं अचूक उत्तर आहे राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 55. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? एमपीएससी मेन्स 2017चा हा प्रश्न आहे आणि त्याचा पर्याय दिला नियोजन प्रक्रिया, दुसरा दारिद्र्याचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय व्यापार, 4 औद्योगिक धोरण. तर त्याचं अचूक उत्तर आहे दारिद्र्याचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 56. खालील विधाने विचारात घ्या. एमपीएससी मेन्स 2017चा हा प्रश्न आहे. ए दिला आहे राष्ट्रीय सॅम्पल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी ₹28.60 दरोडे दर दिवसासाठी आणि शहरी भागासाठी किती दिला आहे? 22.40 दरोडे दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आली. बी 2009-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. सी 2009 आणि 10 मध्ये 33.8% ग्रामीण भागातील आणि 20.9% शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. वरीलपैकी कोणते विधाने असत्य आहे असं विचारलेलं आहे. तर त्याचं पर्याय क्रमांक हे असत्य आहे आणि हा डेट इथेच आयोग फसवत असतात नेहमी. सॅम्पल सर्वे प्रमाणे किती होतं? एक मिनिट थांबा. प्रश्न क्रमांक 57 बघूया. तेंडुलकर समितीने भारतात दारिद्र्य रेषेच्या मोजणीसाठी नवीन पद्धत सुचवली होती. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट पहिल्यांदा समाविष्ट केली होती? वनसेवा मुख्य 2017चा हा प्रश्न आहे. पहिला आहे मूलभूत अन्न पदार्थ, दुसरा आहे कॅलरीजवर आधारित प्रमाणक, तिसरा आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च, चौथा आहे 30 दिवसाचा एक समान संदर्भ काळ. तर त्याचं पर्याय उत्तर आहे तर आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च हे त्याचं अचूक उत्तर. प्रश्न क्रमांक 58 बघत आहोत. दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे? आता हे सगळ्यांना रँगनर नक्स माहितीच असायला हवे. 49 प्रश्न क्रमांक. भारतात अलीकडील काळात उपलब्ध 2004 आणि 5 माहितीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 28% आहे. त्या लोकसंख्येचे आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांचे कॅलरीज प्रमाण आहे. कृषी सेवा पूर्व 2017चा हा प्रश्न आहे. पहिला पर्याय आहे प्रतिदिन 3000 पेक्षा कमी कॅलरीज, प्रतिदिन 2850 पेक्षा कमी कॅलरीज, तिसरा आहे प्रतिदिन 2600 पेक्षा कमी कॅलरीज, चौथा आहे प्रतिदिन 2450 पेक्षा कमी कॅलरीज. त्याचं अचूक उत्तर 2850 पेक्षा कमी कॅलरीज. 4 आणि 5चं विचारलेलं आहे बरं. 28%. 4 आणि 5चं विचारलेलं आहे. 4 आणि 5 मध्ये आपल्याला तो डेटा माहीतच असायला हवा. 4 आणि 5 मध्ये काय काय होतं तर उष्मांक 28%, प्रतिदिन 2850. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता अशा वेळी जास्त असते तेव्हा वंचित निर्देशांक. राज्यसेवा पूर्व 2017चा हा प्रश्न आहे. अ दिलाय 20% पेक्षा जास्त पण 33.3% पेक्षा कमी असते. ब 33.3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. क 25% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. तर त्याचं अचूक उत्तर आहे फक्त ब. बघा 33.3% पेक्षा जास्त पण 50% पेक्षा कमी असते. फक्त ब हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल यांनी सादर केला. कोणी अहवाल सादर केला होता? पर्याय क्रमांक प्रो एस डी तेंडुलकर, डॉक्टर विजय केळकर, अशोक सेनगुप्ता, डी सुब्बाराव. तर कोण होते ते? प्रो एस तेंडुलकर. 2009 मध्ये तेंडुलकर समितीने अहवाल सादर केला होता. सुरेश तेंडुलकर गट कधीचा आहे? डिसेंबर 2005चा आहे. आताच तुम्हाला सांगितलं होतं. त्यांनी 2009 मध्ये अहवाल सादर केला होता. ठीक आहे. आणि त्यांच्या शिफारसी देखील आपण वाचल्या म्हणजे सांगितल्या होत्या तुम्हाला. दारिद्र्याच्या मोजण्यासाठी कॅलरी निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर URP JMRPचा वापर करायला पाहिजे. अन्न घटकासोबत शिक्षण व आरोग्याचाही समावेश केला होता. आणि त्याचा NSSOच्या 61व्या 66व्या आणि 68व्या फेरीचा उपभोग खर्चाचा आकडा देखील त्यांनी सादर केलेला
होता. अशा पद्धतीने 61 प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62 बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. STMS 2017 हा प्रश्न आहे. अ दिला, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणे आहे. ब जवाहर ग्राम समृद्धी योजने शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखाली अनुसूचित जाती जमातीला प्राधान्य दिले जाते. क गंगा कल्याण योजनेतील दारिद्र्य रेषेखाली लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. तर कवरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. तर त्याचा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63, भारतातील दारिद्र्य संकल्पनेच्या किमान उष्मांकाचा संबंध कोणी जोडला आहे? राज्यसभा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक दिला आहे तर PK वर्धन, दुसरा आहे डॉक्टर मॉन्टेक सिंग अहलुवालिया, तिसरा आहे दांडेकर वरद आणि चौथा आहे BS मिनास. तर त्याचं अचूक उत्तर आहे दांडेकर वरद. दारिद्र्य संकल्पनेचा उष्मांक संबंध दांडेकर वरद आहे. प्रश्न क्रमांक 64, खालील विधाने विचारात घ्या. राज्यसभा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. ए दिला, राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य गुणोत्तराचे मापन हे सुरेश तेंडुलकर समिती पद्धतीवर आधारित आहे. बी दिला आहे, तेंडुलकर समिती पद्धतीचा आढावा घेण्यासाठी सरकारने 2013 मध्ये श्रीरंगराजन समितीची नियुक्ती केली आहे. आणि सी दिलेला आहे, नियोजन मंडळाच्या मते फक्त 15% भारतीय दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत. वरील कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं अचूक उत्तर आहे सी. 2013 मध्ये नियुक्ती केली होती, बरोबर आहे. बी बरोबर आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य गुणोत्तराचे मापन हे सुरेश तेंडुलकर समितीने राष्ट्रीय पातळीवर आहे का दारिद्र्य निर्मूलनाचे? नाही. तर बी आणि सी त्याचं अचूक उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु हे हॅशटॅग मध्ये प्रश्न उत्तर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 65, सुरेश तेंडुलकर 2009 समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखवल्या, त्या म्हणजे कोणत्या होत्या? ए दिला अन्न घटक कालबाह्य, बी दिलाय चलनवाढीचा सदोष निर्देशांक, सी दिलाय जन्मदर निर्देशांक, डी दिलाय शासनाद्वारे शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा. तर कोणते कोणते दिले होते? सुरेश तेंडुलकर समिती 2009 समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीत 3 त्रुटी दाखवल्या होत्या. तर त्या कोणत्या होत्या? अन्नघट कालबाह्य होत्या, चलनवाढीचा सदोष निर्देशांक होते आणि शासनाद्वारे शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा होता. तर जन्मदर निर्देशांक होता का, सी होता का? नाही. त्यामुळे तो ऑप्शन तिथेच कट केला जातो. तर त्याचा पर्याय क्रमांक 2 A, B व D. प्रश्न क्रमांक 66, भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्र्य निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले? राज्यसभा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. एक दिला NREP, दुसरा आहे IRDP, तिसरा आहे MGY, चौथा आहे PDS. तर त्याचा पर्याय क्रमांक 4 PDS ओझा समिती. दारिद्र्य वितरणाच्या कोणत्या गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले? PDS आहे बरं, PDS. प्रश्न क्रमांक 67, योग्य पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. भारतात गांधी जयंती 2 ऑक्टोबर 1980 रोजी कोणता दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला? ए दिला ग्रामीण रोजगार कार्यक्रम, बी दिला ग्रामीण भूमी रोजगार हमी कार्यक्रम, सी अशाश्वती रोजगार कार्यक्रम, डी पंतप्रधान रोजगार योजना, ई ट्राय सेम. तर काय त्याचं उत्तर? ग्रामीण. आता भूमिहीन होता का? नाही. अशाश्वत रोजगार, आता असं असायला पाहिजे. पंतप्रधान रोजगार योजना होती का? नाही. ट्राय सेम सुद्धा नाही. त्यामुळे हे प्रश्न हॅशटॅग मध्ये त्याचं उत्तर दिलं होतं. प्रश्न क्रमांक 68, तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबीवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. STMS 2016चा हा प्रश्न आहे. त्यांनी दिलेला आहे अशिक्षण, ब दिलाय आरोग्य, क दिलाय ऊर्जा वापर. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 हे अ आणि ब येणार, कारण शिक्षण आणि आरोग्य चांगलं, ऊर्जा वापर सांगितलं का? नाही. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69, नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्ध पत्रकानुसार 2009 आणि 10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागो? ST एप्रिल 2016चा हा प्रश्न आहे. तर कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो गरिबीमध्ये? बिहार. गरिबी माहितीच असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 70, रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये ए दिला आहे, भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. रंगराजन समिती
रंगराजन समितीचा विचारलेला आहे. तर ए दिला आहे. भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे, बरोबर. बी दिला आहे. ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या, शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ग्रामीण भागातील किती आहे? तर ग्रामीण भागातील 30.95% आणि 26.4% शहरी भागासाठी आहे. भारतात टोटल 29.5%. तर 2011 आणि 12चं विचारलेलं आहे आपल्याला. तर 2011 आणि 12 नुसार आकडेवारी त्यांची बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए व बी दोन्ही यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे हे सुद्धा. प्रश्न क्रमांक 71. प्राचार्य तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, कारण राज्याचा मुख्य 2015चा हा प्रश्न आहे. 1 दिला. यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश आहे. 2 यामध्ये रोजगाराकरिता स्थलांतर खर्चाचा समावेश आहे. 3 यामध्ये पिण्याचे पाणी आणि चांगल्या दर्जाच्या अन्नावरील खर्चाचा समावेश आहे. 4 यामध्ये कुटुंब कल्याण, आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश आहे. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 72. पुढील 2 विधानांपैकी कोणती योग्य आहेत? राज्यसेवा मुख्य 2015चा हा प्रश्न आहे. ए दिला. 2008 पासून सुरू झालेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येसाठी लागू होते. बी दिलाय. लाभार्थींना इस्पितळातील रुपये 30,000 खर्चाची जवळपास सर्व आजारांसाठी कुटुंबातील 4 व्यक्तींसाठी मुभा आहे. तर त्याचा पर्याय क्रमांक 1 केवळ ए हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 73 बघूया. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता दिसतंय का? दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्याची क्रमवारी 2011-12 मध्ये अशी होती. राज्यसेवा मुख्य 2015चा हा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय त्याचे पर्याय आहेत. पहिला आहे तर महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी आहे केरळ, डी आहे कर्नाटक. तर त्याचा क्रम लावायचा आहे आपल्याला. तर त्याचं काय आहे? पर्याय क्रमच लावायचा आहे ना. 2011-12 मध्ये अशी होती विचारलेला आहे. आता अशी होती म्हटलेलं आहे. तर सर्वात पहिले कर्नाटक येतं. पहिले कर्नाटक, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर मग गुजरात, त्याच्यानंतर मग केरळ. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली? STMS 2015चा हा प्रश्न. एक आहे एकात्मिक ग्रामीण विकास योजना IRDP. बघा IRDP म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास योजना. दुसरा आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP. तिसरा आहे ग्रामीण भूमी रोजगार हमी योजना RLEGP. आणि वरीलपैकी सर्व. तर त्याचं काय आहे? वरीलपैकी सर्व हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 75. सन 2011 आणि 12 या वर्षाकरिता नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार दारिद्र्याच्या मोजमापनासंदर्भात पुढील राज्य घटत्या क्रमाने लावा असं म्हटलेलं आहे. ए दिला उत्तर प्रदेश, बी दिला ओडिशा, सी दिला मध्य प्रदेश, डी दिला आहे बिहार. तर त्याचं पर्याय क्रमांक काय येणार? पहिले बिहार. तेच आताच झालं होतं बिहार. आपल्याला सर्वात पहिले बिहारच राहणार आहे. तर पर्याय या ठिकाणी 2 आहे. बिहार नंतर कोणता लागतो? तर ओडिसा. बिहार नंतर ओडिसा. आता कुठे आहे ओडिसा? बी इथे आहे. नाही, हे तर कटलेच ना. तर फक्त पर्याय क्रमांक 3 त्याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76. भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत डॅश यांनी वर्तवले आहेत. हे पूर्व 2015चा हा प्रश्न आहे. एक दिला दांडेकर आणि रथ. दुसरा आहे डॉक्टर वर्धन अहलुवालिया. तिसरा आहे मिन्हास PD ओझात. आणि वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. बघा वरील सर्व मोस्ट ऑफ दी बरोबरच असतात. असं मी म्हणजे तुम्हाला ट्रिक वगैरे काही सांगत नाही. अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर आपल्याला काही लॉजिकच लागत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जाऊ शकता. प्रश्न क्रमांक 77. प्राध्यापक SD तेंडुलकर गरिबाचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेली देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यसेवा मुख्य 2014चा हा प्रश्न आहे. त्यांनी अधिक वास्तववादी किंमती निर्देशांक वापरले. नियोजन आयोगाची गणती चुकीची होती. तिसरा उदारीकरणाचा गरिबीवर वाईट परिणाम झाला. चौथा आहे त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यांनी उपभोगाच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला. प्रश्न क्रमांक 78 बघत आहोत. तेंडुलकर सूच्याप्रमाणे दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली याचे कारण काय आहे? उच्च विकास दर, मनरेगावरील वाढीव खर्च, उच्च किमती समावेशक विकास. काय असू शकतं? उच्च विकास दर असणार आणि मनरेगावरील वाढीव खर्च.
उच्च किंमत समावेशक विषय हे नाही आहेत, हे 2 नाही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विचारलेला राज्यसेवा मुख्य 2014चा हा प्रश्न. ए दिलाय दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्न वाढ घडवून आणणे हा आहे. बी दिलाय भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरू केली आहे. पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे तर पर्याय क्रमांक दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे. भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना नाही, हे थोडी ना यूज केली, तर पर्याय क्रमांक ए त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत विचारला राज्यसेवा मुख्य 2014चा हा प्रश्न आहे. आणि ए दिलाय आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली. बी दिलेला आहे तर आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले नाही. डी दिलाय ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही, तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कारण आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला बरोबर. आणि सी मध्ये आर्थिक विकासातील साचलेपणा ग्रामीण दारिद्र्य कमी झालेले नाही, हे येत नाही, घट नाही येत. आणि ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ए, बी, सी आणि डी. प्रश्न क्रमांक 81 बघत आहोत. मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमाप खालील निकषाच्या आधारे केले जाते. कशाच्या आधारे केले जाते? प्रश्न क्रमांक 81 बघत आहोत. तर दीर्घ आयुर्मान, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा या 3 गोष्टीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 82 बघत आहोत. सापेक्ष गरिबाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? राज्यसेवा मुख्य 2014चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर काय आहे बघा. पहिलं दिलाय दरोडे उपभोग खर्च, दुसरा आहे पोषक आहार मूल्य, तिसरं दिलाय विविध गटामधील उत्पन्न वितरण, डी दिलाय उत्पन्न पातळी. तर त्याचं पर्याय क्रमांक काय असू शकणार आहे? बी, सी, बी, डी, सी, डी आणि ए, डी यापैकी सी आणि डी. विविध गटामधील उत्पन्न आणि उत्पन्न पातळी. पोषक आहार कुठं? हे नाही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 83 बघत आहोत. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे पुढील कोणाचे मत आहे? PSI पूर्व 2014चा हा प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिले आहे स्वामी विवेकानंद, सोनिया गांधी, MS स्वामीनाथन, डॉक्टर VM दांडेकर. तर त्याचं काय आहे अचूक उत्तर? स्वामीनाथन आहे. ते काय म्हणतात? दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. आणि दारिद्र्याच्या दृष्टचक्राची संकल्पना देखील कोणी मांडली? तर दृष्टचक्राची संकल्पना रॅग्नर नक्स यांनी मांडली होती आणि यांनीच बॅलन्स ग्रोथ थेअरी देखील मांडली होती. अमर्त्य सेन असे म्हणतात की पैसा कमी नसते आणि एखादा देश गरीब असतो तो गरीबच असतो असं देखील म्हणतात. ठीक आहे, तर असे विचारले जातात. तर पर्याय क्रमांक कुठे आहे? क फक्त क. MS स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 84 बघत आहोत. नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसतील तर ती व्यक्ती दारिद्र्य आहे असे म्हणता येते. STMS 2014चा हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे 2400. ग्रामीण भागातील म्हटलं आहे ना, तर 2400 येणार ग्रामीण भागासाठी. प्रश्न क्रमांक 85 तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009 आणि 10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? STMN 2014चा हा प्रश्न आहे. तर 2009 आणि 10 साली किती टक्के होती असं विचारलेलं आहे आपल्याला. तर 29.8. हे लक्षातच असायला हवे, पाठच पाहिजे आपल्याला. प्रश्न क्रमांक 86 आहे आता. उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते? राज्यसेवा मुख्य 2013चा हा प्रश्न आहे. तर किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे, दुसरं आहे चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे, तिसरं योग्य जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे आणि वरील सर्व. त्याचं पर्याय क्रमांक 1 किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता बाकी समोरील प्रश्न आपण नवीन
दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न क्रमांक 87 पासून, कारण व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊन जाईल, त्यामुळे 107 प्रश्न आहे, तर ते आपण पुढील टॉपिकमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.